हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत नवीन एक जाहिरात समोर आलेली आहे। सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करा आणि हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला यूट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। लेटेस्ट जाहिरात आहे। पदाचे नाव बघू शकता मित्रांनो, वाहन चालक असे नाव आहे। शैक्षणिक पात्रता मित्रांनो आहे 10वी उत्तीर्ण SSC। तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये। त्यानंतर सेकंड गोष्ट आहे, हलके मोटर वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि 3 वर्ष अनुभव पाहिजे। ठीक आहे। वयाची अट आहे मित्रांनो 21 ते 38 वर्षापर्यंत मधील विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती आहे 3 जुलै 2024। म्हणजे मित्रांनो अजूनपर्यंत तुमच्याकडे 10 ते 11 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या। जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी या भरतीसाठी फॉर्म भरू शकता किंवा या ठिकाणी पात्रता तुम्ही बघून घ्या। ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय भरती, बॉम्बे हायकोर्ट भरती 2024। पदाचे नाव परत एकदा सांगतो, वाहन चालक पदाचे नाव असणार आहे। पात्रता 10वी पास आहे आणि याच्यामध्ये सॅलरी किती भेटते ते बघा, 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पगार दिला जातो। तर ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत असणार आहे वाहन चालक पदासाठी। ठीक आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 3 जुलै 2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत वेळ आहे। तर लवकरात लवकर जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या। ठीक आहे। आता आपण महत्वाचा मुद्दा आहे की जिल्हा न्यायालय भरतीची मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल। तर आता बघा, आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती आहोत। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आता आपण डायरेक्ट लाईव्ह केसचे स्टेटस जे नेमके आहे किंवा इतर पुढील कोणती तारीख दिलेली आहे आणि तुमची केस जी आहे ती कधी सुनावणी होणार आहे सर्व माहिती जाणून घेऊया। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी केस स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे। आपण या ठिकाणी आता याच्यावरती क्लिक केलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन होतो। ठीक आहे। आता केस स्टेटस वरती मित्रांनो आपण या ठिकाणी क्लिक केलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो डायरी नंबर वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी या केसचा जो डायरी नंबर आहे तो आहे 22-115। हा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे। कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्च मारायचं आहे। ठीक आहे। या ठिकाणी आपण सर्च मारूया 1+3। हा, तर बघा या ठिकाणी सिरियल नंबर नुसार तुमची केस ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी आता ऍक्शनचं बटन आहे, याच्या खाली व्ह्यूचं बटन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, सुनावणीमुळेच तुमच्या भरतीवरती मित्रांनो स्टे लागलेला आहे। केसची नेक्स्ट डेट या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी बघा लिस्ट म्हणजे लिस्टेड ऑन या ठिकाणी बघू शकता 17/5/2024 ला लिस्टेड ऑन झाली होती लास्टला। ठीक आहे। त्याच्यानंतर आता या ठिकाणी नेक्स्ट डेट बघूया काय दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट डेट दिलेली नाहीये, केसची नेक्स्ट डेट या ठिकाणी दिलेली नाहीये। ठीक आहे। तर आता बघा, सेकंड रिस्पॉन्स शीटचा महत्वाचा मुद्दा आहे। तर या ठिकाणी बघा अजून कोणतीही अपडेट झालेली नाहीये। तर या ठिकाणी तुमची जी ही केस आहे मित्रांनो कोर्ट जिल्हा न्यायालय भरती संदर्भात, तर या ठिकाणी पेंडिंगला दाखवत आहे। ठीक आहे। तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल। तर बघा मित्रांनो, ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्हाला मिळून जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत। ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।